ओके, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आयडेंटिटी वापरूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. काय आयडेंटिटी येते? ए मायनस बी ए प्लस बी. म्हणजे त्याला असं लिहिता येतं, ए म्हणजे सेक थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, त्याच्यावरून असं पण लिहिता येतं, या दोन्हीपैकी एक ब्रॅकेट लेफ्ट हँड साईडला घेतलो तर त्याला असं लिहिता येतं का बघा, 1 sec theta plus tan theta is equal to sec theta minus tan theta. समजते का? हे दोन्ही ब्रॅकेट्स जे होते ते एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. sec theta plus tan theta आणि sec theta minus tan theta आर दी रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. ओके, किंवा इनवर्स ऑफ ईच अदर म्हटलं तरी चालतंय. समजते का बघा मी काय केलंय? हे फॉर्म्स ऑफ ओके आयडेंटिटीज लिहिलेत. अजून फॉर्म्स लिहिता येतात. त्या फर्स्ट इक्वेशनला बघा, जे इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा लिहिलाय. त्याच्यावरनं असं पण लिहिता येतं, काय लिहिता येते आपल्याला? करेक्ट आहे का बघा, 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं? मायनस टॅन स्क्वेअर थिटा येतं. म्हणजेच काय केलं, ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा, जे मी इथं बॉक्स घालायला लागले, याच्यामधला टॅन स्क्वेअर राईट साईडला घेतलो आणि सेक स्क्वेअर लेफ्ट साईडला घेतलो. ओके, मग आता मायनसनं बोथ साईडला मल्टिप्लाय केलं तर याला कसं लिहिता येतं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. हे सुद्धा एक त्याचंच फॉर्म झालंय. लक्षात येते का बघा? कळतंय का सगळ्यांना हे? ओके, एकाच इक्वेशनचे वेगवेगळे फॉर्म्स लिहिलेत मी, कारण हे वेगवेगळे फॉर्म्स आपण यूज करणार आहे, ते इझी पडणार आहे. अशा पद्धतीने याला वापरता येते, हे आपल्या डोक्यात क्लिक होणार आहे. ओके, हे लिहिल्यामुळे आपण वाचल्यामुळे. ओके, लक्षात येत आहे ना? सिमिलरली तसंच आता 1 प्लस कॉट स्क्वेअर साठी पण एक आयडेंटिटी बनवूया. थर्ड आयडेंटिटी, तीनच आयडेंटिटी आहे, ते लास्ट आयडेंटिटी आहे आपला 1 प्लस कॉट स्क्वेअर. काय येते? कोसेक स्क्वेअर थिटा. जसं वर लिहिलं ओके, जसं वर लिहिलं तसं सगळेच फॉर्म्स लिहिता येतात. एक सिंपल फॉर्म याच्यावरनं हे लिहिता येतं की ओके 1 ला तिकडे घ्या, म्हणजेच कॉट स्क्वेअर थिटाचं फॉर्म येत आहे. कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. हे एक फॉर्म झाला. तसंच काय करता येते, कॉट स्क्वेअर थिटाला तिकडे घ्या, म्हणजे 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. आणि यालाच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा आयडेंटिटी करून असं लिहिता येत आहे, जसं मागच्या ह्याच्यामध्ये लिहिलंय तेच फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू, ओ सॉरी एक मिनिट, एकच मिनिट. ओके, ओके, काय लिहित होतो बघा मी, तसं इथं ह्या पेजवर केलंय तेच प्रोसेस नेक्स्ट पेजला करत होतो. ओके, इथंच लिहिलंय का? हा, इझी आहे. जे वर्स आहे तेच कॉपी पेस्ट करत होतो मी, फक्त तिकडं सेक आणि टॅन होते, इथं कोसेक आणि कॉट आहे. 1 अपॉन कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू काय लिहिता येतं? कोसेक थिटा प्लस कॉट थिटा लिहिता येतं. समजते का बघा? ओके, हे पण दोन्ही टर्म्स एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. इथं जे इक्वेशन होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं, त्याचं सिम्प्लिफाय केलं की येत आहे. ओके, हे एवढं समजेल तुम्हाला माझ्या मते. हे आयडेंटिटीज होते, 3 आयडेंटिटीज लिहिलेत आपण. ओके, हे 3 आयडेंटिटीज लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कारण हे फार लिहून आपण गोंधळ केलोय, त्यामुळे त्या तिन्ही आयडेंटिटीना रिपीटली अजून एकदा लिहितोय तर नेक्स्ट स्टेपला. ओके, त्या सगळ्यांचे फॉर्म्स लिहिल्यामुळे कुठला आयडेंटिटी कन्फ्युज होऊ नका. 3 आयडेंटिटीज बघा. फर्स्ट वन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हे कायम मनात बसवा आता, इज इक्वल टू 1 येत आहे. सेकंड 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा is equal to sec square theta येत आहे. And third 1 plus cot square theta is equal to cosec square theta येत आहे. ओके, हे तिन्ही आयडेंटिटीज व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, हे समजलेत का तिन्ही? बघा, तिन्ही आयडेंटिटीज समजतात का सगळ्यांना? हो सर. ओके, हे समजलं असेल तर आपण एक आता टेबल बनवूया स्पेसिफिक अँगल साठी. ओके, स्पेसिफिक अँगल साठी टेबल बनवतो, तुम्हाला समजेल असं. ओके, टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्पेशल अँगल्स किंवा स्पेसिफिक अँगल्स. स्पेसिफिक अँगल्स हे माझं अँगलचं शॉर्ट फॉर्म आहे. अँगल काढायचं, पुढे यस लिहायचं. ओके, स्पेसिफिक अँगल्स, त्यांचं काही मी टेबल बनवण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि हे जे टेबल आहे ते तुम्हाला पाठ करावं लागणार आहे आपल्या व्हॅल्यूज एक्झाम्पल सोडवण्यासाठी, त्यामुळे लक्षात ठेवा. हा, बोला. एक क्वेश्चन होता की साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इंटू टॅन थिटा, असं आपण सगळ्यांचं करू शकतो का? म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, करेक्ट आहे ते. कॉट थिटा इज इक्वल टू साइन थिटा इंटू सेक थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू, बोला परत एकदा. साइन थिटा इंटू सेक थिटा. साइन थिटा इंटू सेक थिटा. हा, असं होतं का? नाही, हे टॅन थिटा होत आहे, कारण साइन थिटा सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, म्हणजे हे टॅन थिटा होत आहे. समजते का? हा सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ना पुढे जाऊया. फॉर्म्स आहेत. ओके, स्पेशल अँगल्स डिस्कस करूया थोडा. टेबल बनवतो स्पेशल अँगलचा. ओके, स्पेशल काही अँगल्स आहेत, जसं तुम्हाला माहित नसलं तरी मी इथं ओळख करून देतो तुम्हाला. सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे व्हॅल्यूज लिहायचे. ओके, साइन थिटा 0 अँगल साठी किती असेल ते लिहायचं आहे. 30 डिग्री साठी किती येत आहे ते लिहायचं आहे. 45 डिग्री, ओके, 60 डिग्री अँड 90 डिग्री हे स्पेशल अँगल्स आहेत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजेच 0 to 90 मधले स्पेशल अँगल्स हे आहेत. ओके, स्पेशल अँगल्स 0 to 360 मध्ये बरेच आहेत, पण ते सगळे पाठ करायची गरज नाही आपल्याला. ओके, ओरिजिनली एवढे पाठ झाले तर बाकी व्हॅल्यूज ह्याच्यावरून काढता येतात. ओके, लक्षात येते का? बघा मी काय सांगायला लागलो, एवढे व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यात पण जेवढं जे मी टेबल लिहून देणार आहे सगळं टंकीवर करून पाठ करायची गरज नाही. एक सिंपल गोष्ट आहे, एकाच ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं व्हॅल्यूज माहित असेल तर सगळ्यांचं लिहिता येत आहे. बघा मी काय सांगायला लागलोय. साइन थिटा म्हणजे थिटाच्या ठिकाणी 0 टाकलं तर साइन 0, साइन 0 0 येत आहे, हे व्हॅल्यू 0 येत आहे. साइन 30 डिग्री 1/2 येत आहे. ओके, म्हणजे हाफ येत आहे. साइन 30 डिग्री हाफ येत आहे. साइन 45 1 येत आहे. ओके, अँड साइन 60 डिग्री किती येत आहे? √3/2 येत आहे. ओके, अँड साइन 90 डिग्री 1 येत आहे. सॉरी, मी इथं चुकलोय. साइन 45 डिग्रीला मी नुसतं 1 लिहिलंय, 1/√2 येत आहे. सॉरी. ओके, आणि साइन 90 डिग्री 1 येत आहे. ओके, हे करेक्ट व्हॅल्यूज आहे. लक्षात येते बघा, हे एवढंच पाठ करायचं आहे. एवढं पाठ केला ना तुम्ही, एवढं लक्षात ठेवला ना तुम्ही, बाकी सगळ्यांचं व्हॅल्यूज काढून दाखवतो तुम्हाला.
ओके साइन 0 0 येत आहे, साइन 30 हाफ, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, ओके साइन 90 1 येत आहे. मग याच्यावरून कॉसचे व्हॅल्यूज कसं लिहायचं बघा. कॉस थीटा, आता कॉस 0 किती येत आहे, हे जे साइनचे व्हॅल्यूज लिहिलेत आपण 0 to 90 कडं, तेच उलट इथे येत आहे. म्हणजे साइन 90 1 आलंय, इथं कॉस 0 1 येत आहे. तिथला 1 इथं लिहा. तिथला 60 डिग्रीला साइन 60 डिग्रीला √3/2 येत आहे, तर हे 30 डिग्रीला √3/2 येत आहे. 45 ला दोघांचे व्हॅल्यूज सेमच येतात आणि इथलं 1/2 इथे येत आहे 60 डिग्रीला आणि हे 0 90 डिग्रीला. लक्षात येते का बघा, व्हॅल्यू एक्सचेंज होतात साइन आणि कॉस मध्ये. ओके, काय जसं आपण लिहिलं होतं त्याचा रिव्हर्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे कॉस साठी. ओके, लक्षात येत आहे, रिव्हर्स फॉर्म मध्ये लिहिलं की काम झालं. आणि असं काय येत आहे त्याच्यासाठी, हे अँगल्स दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात येतात, त्यामुळे होत आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, तर दोन्ही अँगलचं ऍडिशन 90 डिग्री असते त्यामुळं. ओके, ते मी नेक्स्ट हे व्हॅल्यूज झाल्यावर वाटल्यास एक्सप्लेन करतो किंवा नोट म्हणून लिहितो. साइन वरनं कॉस लिहिलो. ओके, कॉसला पाठ करायची गरज नाही, साइनचे व्हॅल्यूज पाठ असलं तर त्याला उलट लिहिता येतं. ओके, टॅन लिहायचं तर ह्यांच्या कॉस पेक्षा पण सोपं आहे. टॅन कसं लिहिणार आपण, टॅनचं फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आहे का नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला साइन थिटाचं व्हॅल्यू डिवायडेड बाय कॉस थिटाचं व्हॅल्यू करायचं. 0 डिवायडेड बाय 1 किती येत आहे, 0 0 डिवाइड बाय 1 केलं तर 0 येणार. 1/2 डिवायडेड बाय √3/2 किती येणार, 1/√3. ओके. हे बघा 1/2 ला √3/2 ना डिवाइड करायचं असं बोलायला लागलं, कारण साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा असते, त्यामुळे 1/√3 येते. दोघांचं पण 2 2 कॅन्सल होत आहे. 1/√2 डिवाइड बाय 1/√2 सेम क्वांटिटीज आहेत दोन्ही. ओके, कॅन्सलेशन होऊन 1 येत आहे. √3/2 डिवायडेड बाय 1/2 √3. okay, and 1 divided by 0 Not defined. Infinity. इन्फिनिटी लिहितो. इन्फिनिटी म्हणजेच नॉट डिफाईन साठी लिहिलंय किंवा अनडिफाईन्ड साठी लिहिलंय. ओके, इन्फिनिटी म्हणजे अनडिफाईन्ड, हे गोष्ट लक्षात ठेवा ना. आता झाला साइन कॉस टॅन झाले. आता लिहायचं पुढचा कोसेक लिहूया. कोसेकचे व्हॅल्यू बघा, कोसेक थिटा. ओके, कोसेक थिटा, कोसेक थिटा किती येत आहे, तर साइन थिटाचा रेसिप्रोकल असतंय. 0चा रेसिप्रोकल किती येणार, म्हणजेच 1 डिवायडेड बाय 0 किती येणार, Infinity. ओके इन्फिनिटी येणार. 1 डिवाइड बाय 1/√2 म्हणजेच 1/2 चा रेसिप्रोकल किती येत आहे, 2 येत आहे. साइन थिटाचा रेसिप्रोकल लिहायला लागले मित्रांनो, दिसतंय का बघा इथं. ओके, 2 येत आहे. 1/√2 आहे तर इथं किती येणार, √2 येणार. √3/2 आहे त्यामुळे इथं किती येणार, 2 डिवायडेड बाय √3. करेक्ट आहे ना. हो सर. आणि इथं 1 आहे, 1 चा रेसिप्रोकल 1च येते, म्हणजे 1 डिवाइड बाय 1 केलं तर 1च येतं. ओके, नेक्स्ट त्यानंतर लिहूया आपण. ओके, त्यानंतरचा आहे कोसेक लिहिले, सेक लिहूया. चला, सेक थिटा. सेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ, कोणाचा रेसिप्रोकल येते सेक थिटा, कॉस थिटाचा रेसिप्रोकल येते. 1 डिवाइड बाय 1 केलं तर 1 येत आहे. √3/2 चा रेसिप्रोकल 2 डिवाइड बाय √3 येत आहे. ओके, 1/√2 चा रेसिप्रोकल √2 येत आहे. 1/2 चा रेसिप्रोकल 2 येत आहे आणि 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन येत आहे. किंवा कोसेक थिटाचं जसं लिहिलं होतं ना आपण, त्याच्या बरोबर उलट इथं लिहिलंय. समजतंय का बघा, कोसेक थिटा आणि सेक थिटाचं जसं साइन थिटा मध्ये पण झालं होतं, साइन थिटाचं पण जसं लिहिलंय त्याच्याच रिव्हर्स फॉर्म मध्ये मी काय लिहिलं होतं, कॉस थिटा लिहिलं होतं. ओके, सिमिलरली तेच प्रोसेस कोसेक आणि सेक मध्ये सुद्धा होत आहे ना. त्यानंतर एकच राहिलंय कॉट थिटा. ओके, लास्ट कॉट थिटा लिहितो. कॉट थिटा काय येतं, टॅन थिटाचा रेसिप्रोकल, 0चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, 1/√3 चा रेसिप्रोकल √3, 1 चा रेसिप्रोकल 1, √3 चा रेसिप्रोकल 1/√3, इन्फिनिटीचा रेसिप्रोकल 0. करेक्ट आहे का बघा. 1 अपॉन किंवा कुठलाही नंबर डिवायडेड बाय इन्फिनिटी असेल तर त्याला आपण 0 घेतो.
लक्षात ठेवा ना. हे सगळे व्हॅल्यूज परत एकदा बघून घ्या, थोडस वाचून घ्या 1-2 मिनिटासाठी. मी वेळ देतो तुम्हाला रीड करण्यासाठी फक्त. ओके, हे रीड करून घ्या, त्यानंतर आपण एक्झाम्पल्स घेऊया. तुम्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करताय म्हणून दिलंय, पाठ करा म्हणत नाही मी. साइन थिटाचे तर मिनिमम व्हॅल्यूज लक्षात ठेवा, बरोबर त्याच्या उलट कॉस थिटा असते, त्यावर दुसरे बनवता येतात आपल्याला. थोडे दिवस बनवून शिकायला पाहिजे, एक्झाम्पल सोडवत असताना बनवत जायचं, नंतर नंतर आपोआप ते लक्षात राहतात रिपीटिंग यूज केल्यामुळे. ओके, जाऊया का पुढं? हॅलो मित्रांनो, इथं लक्ष द्या. ओके, झालं की नाही वाचून? हो सर. ओके, इथं लक्ष द्या. आता मी काय सांगायला लागले बघा. साइन थिटाचे व्हॅल्यूज जर तुम्ही कम्पेअर केला एकमेकांना, जे व्हॅल्यूज आहेत ते 0 to 90 मध्ये हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे बघा. 0 पेक्षा हाफ मोठा आहे. ओके, 0 पेक्षा हाफ मोठा आहे, हाफ पेक्षा 1/√2 मोठा आहे, कारण न्यूमरेटर सेम आहे. 2 पेक्षा √2 स्मॉल असतोय, त्यामुळं हे काय होतंय 1/√2 मोठं होतंय. √3 म्हणजेच 1 पॉइंट समथिंग आहे. ओके, 1 पेक्षा मोठा आहे, आणि त्याला डिवाइड बाय 2 केला तर हे 1/√2 पेक्षा पण मोठं व्हॅल्यू आहे खरं तर. ओके, √3/2 पेक्षा, एक मिनिट मला काय सांगायचं होतं. ओके, हे √3चं व्हॅल्यू पण 1 पॉइंट समथिंग येत आहे, ते 1/√2 पेक्षा मोठं आहे, आणि √3/2 पेक्षा 1 मोठा आहे. म्हणजे हे व्हॅल्यूज जे आहेत ते इन्क्रीजिंग आहेत. ओके, त्यामुळे साइन थिटा हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. ओके, 0 to 90 मध्ये याचा ग्राफ इन्क्रीज होत आहे. ओके, असं सांगायचं मला थोडक्यात. ग्राफ नंतर काढून दाखवणार आहे मी. ओके, त्यावेळेला उपयोगी येणार आहे म्हणून मी रिवाइज करायला लागले. 0 to 90 मध्ये साइन थिटाचे व्हॅल्यूज काय असं असं इन्क्रीज होतात 0 to 90 मध्ये. लक्षात येतं? 0 to 90 मध्ये इन्क्रीज होत आहे. कळते का ग्राफ असं इन्क्रीज होत आहे, हे सांगायचं मला. कॉस थिटाचं बघा, सगळं इथं 0 डिग्रीला 1 आहे, मग बरोबर त्याच्या ऑपोजिट लिहिलंय ना, म्हणजे हे डिग्रीजिंग आहे. त्याचा ग्राफ असं येत आहे 0 to 90 मध्ये. ओके, 0 ला इथं येत आहे, 1 येत आहे, आणि तिथनं 90 पर्यंत म्हणजे असं खाली येत आहे, म्हणजे डिग्रीजिंग येत आहे. लक्षात येतं का बघा, त्याचा डिग्रीजिंग ग्राफ येत आहे. ओके, साइनचं इन्क्रीजिंग, कॉसचं डिग्रीजिंग. टॅनचं काय येत आहे सांगा तुम्ही आता? इन्क्रीजिंग आहे का डिग्रीजिंग आहे सांगा? टॅन इन्क्रीजिंग आहे. ओके, टॅन सुद्धा इन्क्रीजिंग आहे. ओके, टॅनचं कुठं लिहू? हे नॉट डिफाईनचं पुसू काय, ग्राफ काढू काय थोडंसं लहान? ते नॉट डिफाईनचं माहित आहे तुम्हाला, त्यामुळे मी पुसतो. ओके, ठीक आहे, नॉट डिफाईन करूया. त्याचा ग्राफ कसं येत आहे? ओके ना, हे 90 डिग्रीला नॉट डिफाईन आहे, 0 पासून असं अशा पद्धतीचं ग्राफ येत आहे, असं असं जात आहे. ओके, समजते का बघा? ओके, 90 ला पोहोचत नाही, पण असं होतंय. 90 ला पोहोचलं तर नॉट डिफाईन होतं ना, त्यामुळे 90 इथं असलं तर त्याला पोहोचतच नाही. 90च्या लाईनला हे होत नाही. 90चं वरनं जर तुम्ही स्ट्रेट लाईन काढला इथं 90ला, तर ते काय होतंय 90 डिग्रीला असिम्प्टोट फॉर्म करतंय, जे असिम्प्टोटचा कॉन्सेप्ट शिकले आपण. ओके ना, त्याला टच होत नाही, कारण टच झालं तर नॉट डिफाईन होतं. हे 0 to 90चं फक्त ग्राफ काढायला लागले बरं का मी. हे अशा पद्धतीचं येत आहे टॅनसाठी. ओके, कोसेक आणि सेक जर व्हॅल्यूज बघितला तर हे कुठलंही इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग दाखवत नाहीत. हे वर खाली झालेत एकमेकांच्या. ओके, लक्षात आहे? असं सांगता येत नाही कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे. लक्षात येतं का बघा मी काय सांगायला लागलो? त्यामुळं ह्यांचा ग्राफ मी काढतच नाही. ह्यांचं ग्राफ सुद्धा थोडासा वेळ लागेल तर आपल्याला काढायला. बरोबर साइन थिटाच्या उलट येत आहे. जसं साइन थिटा वर काढलं ना त्याच्या उलट, म्हणजेच कोसेक थिटाचं दाखवायचं झाला
जसं इथं साइन थिटा इथं आलंय ना, इथं असं खाली आलंय, असं आलंय ना. ओके, लक्षात येत आहे. बरोबर त्याच्या इनवर्स वरच्या बाजूला हे येत आहे, हे जे आहे ना हेच वर इथं असं येत आहे. ओके, इथं हे अशा पद्धतीने होत आहे. ओके, हे डिग्रीजिंगचं पॅटर्न दाखवत आहे, पण इथे येत आहे. ओके, लक्षात येत आहे. तसं सेक थिटाचं कॉस थिटाच्या ऑपोजिट येत आहे आणि कॉट थिटाचं टॅन थिटाच्या ऑपोजिट येत आहे. ओके, त्यांचे ग्राफ्स मी आता ड्रॉ करत नाही, हे 3 लक्षात ठेवा. बास झालं इंक्रीजिंग डिक्रीजिंग बोलण्यासाठी, कारण ग्राफ हे कन्सेप्ट आपण स्पेशली शिकणारच आहोत, त्यामुळे इथं कन्फ्युज करत नाही मी तुम्हाला. फक्त तुम्हाला समजवलं की 1-2 ते इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग येतात त्यामुळं. ओके, खाली मी त्याच्याबद्दल एक नोट लिहिणार आहे. ओके, काय नोट लिहिणार आहे बघा, नोट. ओके, साइन थीटा अँड ओके साइन थीटा आणि कुठलं इन्क्रीजिंग झालं होतं, टॅन थीटा आर increasing functions, increasing, and तसंच cos theta and cot theta are decreasing, are decreasing. हे सगळीकडे नाही होत. ओके, पण कधी हे थिटा जर 0 आणि 90 मध्ये असेल तर प्रत्येक बघा 0 to 90 डिग्री, 0 डिग्री टू 90 डिग्री साठी फक्त असं होत आहे. ओके, लक्षात येते का बघा, सगळीकडे नाही होत, फक्त 0 to 90 डिग्री बद्दल बोलायला लागलो आपण. त्याच्यामध्ये असं होतंय की साइन थिटा आणि टॅन थिटा इन्क्रीजिंग येत आहे, कॉस थिटा आणि कॉट थिटा डिक्रीजिंग येतात. ओके, त्यानंतर थोडं काही एक्झाम्पल्सला जाऊया, एक्झाम्पल शिकण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, बघा एक्झाम्पल सोडवायला थोडंसं डोकं वापरायला पाहिजे आपल्याला. आता व्हॅल्यूज वापरले पाहिजेत वरचे. ओके, क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, find the value of, okay, easy question है, tan 45 degree plus 2 cot 60 degree, okay, minus sec 60 degree. ओके, याचं व्हॅल्यू काढायचं आहे. ओके, सगळ्यांचं स्पेशल व्हॅल्यूज माहित आहेत, वर टेबल मध्ये ते पुट करायचं आणि आन्सर काढायचा आहे. सोल्युशन. ओके, सोल्युशन मध्ये काय येतं, tan 45 डिग्री प्लस 2 cot 60 डिग्री मायनस sec 60 डिग्री. ओके, बघा tan 45 डिग्री 1 येत आहे. ओके, प्लस 2 इंटू कॉट 60 डिग्री. ओके, कॉट 60 डिग्री म्हणजेच किती येत आहे, आय थिंक 1/√3 येत आहे, पण तुम्हाला एकदा दाखवतो. ओके, बघून या तुम्ही, आहे की नाही. कॉट 60 डिग्री बघा 1/√3 आहे का, इथं आहे बघा 1/√3. ओके, सेक 60 डिग्री पण लागणार आहे, ते 1/2 आहे, सॉरी 2 आहे, फक्त लक्षात ठेवा. सेक 60 किती आहे, 2 आहे, आणि कॉट 60 1/√3 आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा लागणार आहेत. आणि tan 45 1 लिहिलं करेक्ट आहे ते. सॉरी, टाकूया बघा, कॉट 60 आताच बोललो मी किती आहे, 1/√3 मायनस सेक 60 डिग्री किती होतं, 2 होतं. नाव सिम्प्लिफाय करूया. ओके, 1 - 2 -1 येत आहे. ओके, हे मग हे लिहून घेऊया आधी. 2 इंटू 1/√3 म्हणजे 2/√3 -1 असा आन्सर येत आहे. समजतंय का सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. गुड. नाव नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी तुम्ही सोडवू शकता. हे आय थिंक साइन 30 डिग्री प्लस कॉस 60 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री. क्वेश्चन लिहून घ्या. मी व्हॅल्यूजचं पेज ओपन करणार आहे, त्यामुळं क्वेश्चन लिहून घ्या एक फास्ट मध्ये, कारण 2 मिनिटात काय पाठ होणार नाही. लक्षात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं मी मागचं पेज ओपन करणार आहे.
साइन 30 कॉस 60 कॉट 45 या तिघांचं ऍडिशन आहे. तिथनं व्हॅल्यू बघून टाका आणि सोडवा. सर आन्सर पाठवलं. व्हेरी गुड. ते काय इझी होतं ना. हो ओके, सर. सुरुवात आहे. पुढे एक्झाम्पल्स तुम्ही अवघड अवघड सोडवू शकताय. गुड. हे व्हॅल्यूज बघू शकताय तुम्ही. व्हेरी गुड. ना ओके, थर्ड क्वेश्चन. त्याचं तोंडी आन्सर सांगू शकताय तुम्ही कोणाला येत आहे ते. साइन स्क्वेअर 60 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 60 डिग्री किती येत आहे सांगा. फास्ट मध्ये सांगा बघू. 1. व्हेरी गुड. 1 येते. काय सोडवायची गरजच नाही का, आयडेंटिटी आहे. थिटा काय असलं तरीच ओके. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असलं तर 1 असतं. हा थिटा काही असलं तर इथं 60 डिग्री दिले तो भाग वेगळा. मग हे येते की नाही चेक करूया. ओके, क्रॉस चेक व्हेरीफाय करतो याला. व्हेरीफाय करूया. ओके, व्हेरीफाय. तर साइन 60चं व्हॅल्यू किती येत आहे, √3/2 त्याचा स्क्वेअर प्लस कॉस 60चं व्हॅल्यू 1/2 त्याचा स्क्वेअर. ओके, सिम्प्लिफाय करा. √3/2 चा स्क्वेअर 3/4, 1/2 चा स्क्वेअर 1/4. सिम्प्लिफाय केलं तर 4/4 म्हणजेच 1 येत आहे. म्हणजे करेक्ट आहे. कळतंय ना तुम्हाला. हो सर. ओके, गुड. चालेल. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, हे सॉल्व करा, आपण थांबूया. हे जर करेक्ट सॉल्व केला तर थांबतो मी. tan 60 डिग्री मायनस tan 30 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस tan 60 डिग्री इंटू tan 30 डिग्री किती आहे सांगा. सर नॉट डिफाइन येणार ना. का सर कारण की tan 60 इंटू tan 30 म्हणजे 1 होतंय आणि 1 मधून 1 गेले की खाली व्हेरी गुड. गुड. हम्म. डिनॉमिनेटर 0 येत आहे त्यामुळे हे काय होतं, नॉट डिफाईन होत आहे. याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही, अनडिफाईन्ड. समजते का. इझी क्वेश्चन होत आहे. अनडिफाईन्ड येत आहे. लक्षात येते सगळ्यांना. ठीक आहे. असेच व्हॅल्यूचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला उद्या सकाळी पाठवतो. ओके, तुम्ही सॉल्व करा. आपण तुमचे डाऊट्स असले तर जास्त मी संडेला क्लास घेतो, अदरवाईज मंडेला घेतो. तुमचे डाऊट्स तुम्ही पाठवला, डाऊट्स असतील ओके, मिनिमम 4 ते 5 तरी डाऊट्स पाहिजेत आहे की नाही. असतील तर आपण संडेला घेऊया. लक्षात येते का बघा. अदरवाईज मंडेला डायरेक्ट क्लास घेऊया. आणि रिलेशन अँड फंक्शनचा अभ्यास करायला सांगितलंय, त्याला थोडंसं सिरियसली करा. त्याच्यातले काही डाऊट्स असले तर सेंड करा. आपण त्याच्यावर आपण काय करूया, डाऊट सेशन घेऊया. ओके, रिलेशन आणि फंक्शन टॉपिकला किती केलं तरी कमी आहे, त्यामुळे वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू सर.